नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. तुम्हा सर्वांना एकच प्रश्न येत होता की सर आम्हाला ग्रेस मार्क्स किती भेटणार आहेत, फ्री मार्क्स किती भेटणार आहेत, बोनस मार्क्स किती भेटणार आहेत, या तिघ मार्क्स मध्ये काय डिफरन्स असणार आहे, सगळ्या गोष्टींना मी आज एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, फक्त पूर्ण व्हिडिओला बघा बाळांनो आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओचा विनर तेजस देवरे होतो, ज्याला 1500 रुपीचा अमेझॉन वाउचर गेलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला लगेच लाईक करा बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओ असा येणार आहे की आतापासून कसं तुम्हाला डे वाईज प्रिपेअर करायचंय जेणेकरून तुम्ही सीईटी मध्ये 99% क्रॅक करू शकतात. तो व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल बाळांनो, या व्हिडिओचे लवकरात लवकर 1000 लाईक्स कंप्लीट करा. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा बाळांनो. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी जे आता सीईटी मध्ये जाणार आहेत त्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे, नक्कीच जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. सगळ्यात पहिला प्रश्न, ठीक आहे, 1-2 मार्कांनी कमी पडलो तर मी फेल होईल का, हा कॉमन प्रश्न मला येतोय. ठीक आहे, किंवा ग्रेस मार्क सगळ्यांनाच भेटणार आहेत का. सर माझे 90 मार्क येत आहेत फिजिक्समध्ये, मी काउंट केले. इंटरनलला मला जर 30 पडले मार्क आणि बाकीचे मी काउंट केले 60 मार्क माझे फिजिक्सच्या पेपरमध्ये येणार आहेत. जर ग्रेस मार्क भेटले तर 5-5 ग्रेस मार्क जर आम्हाला भेटले तर माझे 90चे 95 होऊ शकतात का, हा प्रश्न पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना येतोय. प्रत्येक प्रश्नाचं मी आज तुमचं समाधान करून देईल बाळांनो. ठीक आहे, फेल होणार का तुम्ही, कोणत्या स्थितीमध्ये तुम्ही फेल होणार आहेत, सगळ्या गोष्टींबद्दल बोलूया. ठीक आहे, पहिला तुम्हाला गोष्ट समजून घ्यावी लागेल, ग्रेस मार्क्स आर नॉट ऑटोमॅटिक. हे ऑटोमॅटिक मार्क्स नसतात बाळांनो, दरवर्षी व्हॅरी करत असतात. असं नाही की दरवर्षी 10 मार्कच ग्रेस असतात, दरवर्षी 15 मार्कच ग्रेस असतात, नाही, प्रत्येक क्षणी ते बदलत असतात. ठीक आहे, बोर्ड सगळ्यांना 5 मार्क्स देत नाही. ठीक आहे, आता हे डोक्यात तुम्ही समजून घ्या की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं असतं जर ग्रेस मार्क भेटले तर ते सगळ्यांनाच भेटतील, सगळ्यांना भेटत नाही ग्रेस मार्क. ठीक आहे, इट ओनली वर्क्स अंडर स्पेसिफिक रूल्स. काही स्पेसिफिक रूल्स असतात, ते सगळे रूल्स पण मी तुम्हाला सांगेल गव्हर्नमेंटचे, त्यानुसारच तुम्हाला ग्रेस मार्क भेटतात बाळांनो. ग्रेस मार्क काय असतं, ग्रेस मार्क एक रिलॅक्सेशन असतं बाळांनो. बेसिकली जर तुमचे प्रत्येक, मी नंबर्स मध्ये पण एक्सप्लेन करतो, बेसिकली जर तुम्ही फेल होत असणार तर तुम्हाला पास करून देतं ग्रेस मार्क, हे त्याचं ग्रेस मार्कचं काम आहे बाळांनो. ठीक आहे, हे बोनस मार्क्स नाही. बोनस मार्क्स एक वेगळी गोष्ट असते. बोनस मार्क्स सगळ्यांना भेटतात, फ्री मार्क्स सगळ्यांना भेटतात. ठीक आहे, इट्स अकॅडमिक सपोर्ट. हा एक अकॅडमिक सपोर्ट असतो जो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र प्रोव्हाइड करतो बाळांनो. ठीक आहे, पासिंग रूल अजून पण तोच आहे. ठीक आहे, भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युज होतोय. ठीक आहे, ग्रेस मार्क्स बद्दल येतोय मी, पण त्याआधी पासिंग रूल समजणं खूप गरजेचं आहे. भरपूर विद्यार्थ्यांना अजूनही कन्फ्युजन होतंय की आमचं सेपरेट पासिंग होणार आहे. ठीक आहे, की आमचं बोर्ड्समध्ये वेगळे आम्हाला 70 पैकी 35% आणावे लागतील आणि जे इंटरनलचे 30 मार्क्स असतात फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये त्यांना 30 पैकी प्रॅक्टिकलमध्ये पण आम्हाला 35% वेगळे आणावे लागतील. अशी गोष्ट नाहीये बाळांनो. तुमचा कंबाईन, जर तुमचे रिटर्न फिजिक्सचा पेपर आहे फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, 70 मार्कचा रिटर्न असतो, 30 मार्कचं तुमचं प्रॅक्टिकल असतं. 70 पैकी तुमचे जर 10 मार्क जरी आले आणि इथं 30 पैकी तुमचे 25 मार्क जरी आले, ठीक आहे, तरी तुम्ही पास आहेत बाळांनो. 25 + 10 35, मिनिमम तुमचे 35 टक्केवारी रिक्वायर्ड आहे. 33-34 मार्क्स जरी आले असतील बाळांनो तरी तुम्ही पास होऊ शकतात. कशा पद्धतीने, ग्रेस मार्कांनी. आता ग्रेस मार्क मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, नंतरची वेन कॅन यू गेट इट. ठीक आहे, केव्हा तुम्हाला ग्रेस मार्क भेटतील. ठीक आहे, मार्जिनली जर तुमचं शॉर्टेज असेल तर, जर तुम्ही पास होण्याच्या जवळपास असणार तर तेव्हा तुम्हाला हे ग्रेस मार्क भेटतील बाळांनो. खूप कमी मार्क असतील तर ग्रेस मार्क मिळत नाही. हा खूप महत्वाचा पॉईंट आहे. विद्यार्थ्यांना वाटतं की मी पास कोणत्याही कंडिशन मध्ये होऊन जाईल, कोणत्याही कंडिशन मध्ये पास होणार नाही. मी कंडिशन सांगणार आहे आता तुम्हाला. ठीक आहे, ही ऑफिशियली कन्फर्म झालेली आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बाळांनो, लक्ष द्या. मी काय काय सांगतोय, एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं. टोटल तुम्हाला 15 ग्रेस मार्क भेटणार आहेत. किती? 15. हे ऑफिशियल आहे. ठीक आहे, या वर्षी 15 मार्क तुम्हाला ग्रेस मार्क भेटणार आहेत. आता या 15 मार्कांना तुम्ही 3 विषयात डिवाइड करू शकता. 15 मार्कांना तुम्ही 3 विषयात डिवाइड करू शकता. 3 विषय तुमचे कोणतेही असू शकतात. इंग्लिश, मराठी, हिंदी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, कोणतेही 3 विषय असू शकतात. पण फक्त 3. 15 मार्क तुम्हाला ग्रेसमध्ये भेटणार आहेत. हे 3 विषयात तुम्हाला डिवाइड करू शकतात. आता मी तुम्हाला कंडिशन सांगतो. फॉर एक्झाम्पल मी म्हणतोय फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये आणि मॅथ्समध्ये, फॉर एक्झाम्पल विषय कोणतेही असू शकतात. मी हे 3 फॉर एक्झाम्पल घेतोय. या 3 विषयांमध्ये समजा फिजिक्सला तुम्हाला, थिअरीला तुम्हाला 7 मार्क पडले आणि प्रॅक्टिकलला तुम्हाला पडले बाळांनो 30 पैकी 25 मार्क. टोटल मार्क तुमचे किती झाले इथं बाळांनो, किती झाले टोटल मार्क? 25 आणि 7 तुमचे झाले 32, है ना. पास झाले का तुम्ही फिजिक्समध्ये? नाही झाले पास. ठीक आहे, मान्य करतो. केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला किती? 5च मार्क भेटले 70 पैकी. ठीक आहे, पण तुम्हाला इकडे 25 मार्क भेटून गेले. 30 पैकी 25 देऊन टाकले शिक्षकांनी. ठीक आहे, मिनिमम 25 तर देतात. किती मार्क झाले तुमचे? 30. पास झाले का तुम्ही? नाही पास झाले. मॅथ्समध्ये काय झालं? मॅथ्समध्ये तुम्हाला इथं 30 पैकी 30 भेटून गेले. सॉरी, मॅथ्सचा 20 मार्काचा असतो ना. प्रॅक्टिकलमध्ये 20 पैकी 20 भेटले. तिथं तुम्हाला किती भेटले? 5च मार्क भेटले. टोटल किती झाले? 25 झाले. पास झाले का तुम्ही? नाही झाले. आता हा एक विद्यार्थी आहे, त्याचे हे 3 मार्क आहेत. ठीक आहे, 3 सब्जेक्टचे मार्क्स आहेत.
याला ग्रेस मार्क किती भेटतील? 15 मार्क भेटणार आहेत. पण 15 मार्क एका विषयात मॅक्सिमम 10 मार्क तो घेऊ शकतो. या 15चा एक कोटा आहे, 15चा एक पॉकेट आहे. या 15 पैकी तो एका विषयासाठी मॅक्सिमम 10 घेऊ शकतो. मग आता मी काय म्हणतो, जर यांनी मॅथ्समध्ये 10 घेऊन टाकले, मॅथ्समध्ये किती घेऊन टाकले? 10 घेऊन टाकले. किती झाले? 25 प्लस 10, या पॉकेटमधून 10 काढले, किती झाले? 35 मार्क झाले. 35 ने तो पास झाला का? पास होऊन गेला. आता त्याच्या पॉकेटमध्ये किती उरले? 5 उरले. 5 उरले, पण तो इथं पण फेल होतो, इथं पण फेल होतो. आता काय करणार? ठीक आहे, त्याने विचार केला की याच्यात मी 5 टाकून देतो. याच्या 30 प्लस 5 किती झाले? 35 झाले. ठीक आहे, 5 झाला. पण फिजिक्समध्ये तो पास होणार आहे का? आता त्याचा कोटा संपला. 15 मार्काचा कोटा होता. 5 मार्क कुठून आणेल आता तो मार्क? त्याच्या पॉकेटमध्ये काही आहे का? नाहीये. म्हणून तो फिजिक्समध्ये फेल होईल. थोडं थोडं समजलं? थोडं थोडं समजलं? अजून मी एक्सप्लेन करतो. एवढी स्क्रीन समजली ना तुम्हाला? एवढं गरजेचं आहे. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक सांगतो. एका विषयाला मॅक्सिमम 10 मार्क तुम्ही ग्रेस मार्क पकडू शकतात. आता तुम्ही म्हणणार, सर मी फिजिक्समध्ये पास आहे, केमिस्ट्रीमध्ये पण मी पास आहे, पण मॅथ्समध्ये काय झालंय सर? मला आहे ना 0 मार्क भेटले मॅथ्समध्ये. 80 पैकी आहे ना मला 0 भेटले. पण तिकडं काय झालं सर? 20 पैकी आहे ना माझ्या शिक्षकाने मला 20 पैकी 20 देऊन टाकले. ठीक आहे, आता इकडं 20 पैकी 20 देऊन टाकले, इकडं मला 0 मार्क भेटले. तर आता मी पास होईल का सर? पास नाही होणार. जरी तुमच्याकडे 15 मार्काचा कोटा आहे ना, तुम्हाला वाटत असेल हे 15च्या 15 इथे युटिलाइज करून टाकतो मी, हे 15 प्लस 20 मला कशाचे भेटले? रिटर्नचे भेटले, सॉरी प्रॅक्टिकलचे, इंटरनलचे भेटले. मी किती झाले? माझे 35 मार्क झाले सर, मी पास होईल. नाही होणार. मॅक्सिमम किती यूज करू शकतात? मॅक्सिमम 10 मार्क एका विषयासाठी यूज करू शकता. मग किती झाले? तुम्ही इथं 10 यूज केले आणि इथं तुम्हाला 20 भेटले होते. किती झाले तुमचे? 30 मार्क झाले. तरी तुम्ही पास होताय का? नाही होणार. गोष्ट समजली? थोडीफार गोष्ट समजली? थोडं थोडं समजलं? एक ओव्हरव्ह्यू देतो. 15 मार्क तुम्हाला ग्रेस मार्क भेटणार आहेत. या 15 मार्कांना फक्त तुम्ही 3च सब्जेक्टमध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकतात. असं नाही की जर तुम्हाला 4 सब्जेक्ट आहेत, फॉर एक्झाम्पल तुम्ही 4मध्ये तुम्हाला 34 मार्क होत आहे. सर आता माझ्याकडे 15चा कोटा आहे, 15चा कोटा आहे तर मी एक एक टाकून घेतो ना प्रत्येक याच्यात. तरी माझ्या कोटामध्ये 11 मार्क शिल्लक राहतील. राहू द्या शिल्लक, की सगळ्यांमध्ये मला पास करून द्या, मला एवढंच पाहिजे सर. नाही होणार. फक्त 3 विषयात तुम्ही पास होऊ शकतात, एका विषयात तुम्ही फेल होणार. या 15 मार्काचा कोटा फक्त आणि फक्त 3 विषयासाठी यूज करू शकतात. समजली गोष्ट? ग्रेस मार्कचं याच्यापेक्षा चांगलं उदाहरण, याच्यापेक्षा वेल एक्सप्लेनेशन युट्यूबवरती कुठंच भेटणार नाही. ठीक आहे, 15 पैकी 3च विषयात तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकतात. एका विषयासाठी मॅक्सिमम 10 मार्क देऊ शकतात. 10 किंवा 10 पेक्षा कमी तुम्ही देऊ शकतात, है ना? समजलं? ग्रेस मार्कचं झालं. आता आपल्याला वळायचंय, ग्रेस मार्क्सचं समजले असणार तुम्हाला, याच्यात काही शंका नसेल, है ना? 1 मिनिट, रेकॉर्डिंग चालू आहे ना? हा, कधी कधी असं होतं ना, मी सगळा व्हिडिओ बनवून टाकतो आणि रेकॉर्डिंग बंद असते. चला आता कशावर जायचं? फ्री मार्क्स, बोनस मार्क्स वरती बघूया किती बोनस मार्क्स भेटणार आहेत. प्रॅक्टिकल, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रॅक्टिकल प्लस थिअरी म्हणून तुमचं पासिंग असणार आहे. पण थिअरीमध्ये कमी तर तुम्हाला बेसिकली काय म्हणताय बघा, आता हे काय म्हणताय की जर तुमचे फिजिक्समध्ये कसं आपलं डिव्हिजन असतं, 70ची थिअरी 30चं प्रॅक्टिकल, बरोबर? आता यांचं काय म्हणणं आहे, जर प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला 0 मार्क आले आणि थिअरीमध्ये समजा तुम्हाला 30 मार्क आले, तुम्ही काय म्हणणार? सर 30 मार्क इकडे आहेत, मला 5 मार्क द्या ना. आता तुम्ही म्हटले ना 5 घेऊ शकतो मी ग्रेस मार्काच्या कोटामधून. 15 मार्काचा ग्रेस मार्काचा कोटा असणार आहे, 5 मला देऊन टाका ना, मी 5 पास होऊन जाणार आहे. नाही होणार. तुम्ही प्रॅक्टिकलसाठी हे मार्क इथं अलॉट होत नाही. प्रॅक्टिकलसाठी अलॉट होत नाही. गोष्ट समजली मी काय म्हणतोय? गोष्ट समजते? परत या पॉइंटला व्यवस्थित समजा. हे तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये ऍड ऑन होणार नाही. ग्रेस मार्क फक्त आणि फक्त थेअरीसाठी कामात येतात. आता मी तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणणार की सर कन्फ्यूज करताय तुम्ही थोडंसं. 70 पैकी तुम्हाला समजा भेटले 15 मार्क भेटले 70 पैकी, आणि प्रॅक्टिकलमध्ये 30 पैकी तुम्हाला भेटताय 0 मार्क. तुम्ही म्हणणार सर मी पास होईल का? मला 15च्या 15 भेटतील का? 15च्या 15 भेटणार नाही. एका विषयात किती? 10 मार्क भेटू शकतात. परत तुमचे प्रॅक्टिकलमध्ये 0 आहेत. प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही बिलकुल बी पास नाही, तुम्हाला एक ग्रेस मार्क भेटणार नाही. ठीक आहे, सत्य लाईट आली आता. ठीक आहे, गोष्ट समजली तुम्हाला, है ना? चला, जास्त कन्फ्युजन याच्यात क्रिएट नका करू. ग्रेस मार्क्सचं याच्यापेक्षा चांगलं एक्झाम्पल, उदाहरण तुम्हाला कुठंच भेटणार नाही. आता बोनस मार्क्स वरती जाऊया बाळांनो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता तुम्हाला सीईटीला जास्त प्राधान्य द्यायचंय बोर्डापेक्षा. ठीक आहे, बोनस मार्क्स, फ्री मार्क्स एक्सप्लेन करतोय सगळ्या गोष्टी, पण सीईटी तुमच्यासाठी जीवनदान आहे बाळांनो. बोर्ड तुमच्यासाठी जीवनदान नाही. या गोष्टीला समजून घ्या तुम्ही आता, है ना? आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. सीईटी मध्ये जर तुम्ही 99% आणले बाळांनो आणि बोर्डामध्ये तुम्ही फक्त 50 टक्केवारी घेऊन आले, तरी तुम्ही सीओईपी मध्ये जाऊन
किंवा टॉप इंजिनिअरिंग किंवा टॉप फार्मसीच्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही 40 ते 50 लाखाचं पॅकेज काढू शकता, 40 ते 50 लाखाचं. त्याच जागेवर जर तुमचे बोर्डामध्ये 98 टक्केवारी आली, अरे वा वा होऊन जाईल. तुमचे सगळे नातेवाईक म्हणतील अरे वा वा काय केलं बाळाने. पण सीईटी मध्ये बाळाची जर 50% पर्सेंटाईल आली ना, बाळाला कोणीच विचारणार नाही, कुठंच ऍडमिशन भेटणार नाही बाळाला घरी बसावं लागेल. गोष्ट समजते. मग सीईटीचं प्राधान्य किती आहे? सगळ्यात जास्त 99% प्राधान्य कशाचं आहे? सीईटीचं आहे. बोर्डाचं मार्काचं प्राधान्य आहे का? नाहीये. गोष्ट समजली? ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, या सीईटीला 99% आणण्यासाठी आपण क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स मॉक टेस्ट आहे. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, कारण त्याचे रिझल्ट सगळ्यात जास्त सेम टू सेम प्रश्न तुम्हाला सीईटी मध्ये क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट मधून भेटतील. या गोष्टीची मी तुम्हाला 101% गॅरंटी देतोय. ऑन कॅमेरा ऑन प्लॅटफॉर्म गॅरंटी देतोय या गोष्टीची. मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन तुम्हाला सीईटी मध्ये बघायला भेटतील. त्यानंतर लास्ट 10 वर्षामध्ये बाळांनो, 10 वर्षापासून मी सीईटीच्या क्षेत्रात आहे. सगळ्यात जास्त विद्यार्थी सीयूईपी, व्हीजीटी, वालचेर, पीएचडी, व्हीआयटी, केजीएसएमआय, सांगवी, थाडोमल, एसपीआयटी अशा टॉप इंजिनिअरिंग आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये जात आहे. फक्त आणि फक्त हा क्रॅश कोर्स युटिलाइज करून बाळांनो. दरवर्षी अपग्रेड होतो क्रॅश कोर्स. ठीक आहे. महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा अशी हिंमत कोणी केली नाही आतापर्यंत. सगळे टीचर आयआयटीएन्स आहेत बाळांनो, ज्यांनी स्वतः मेन्स क्रॅक केली, सीईटी क्रॅक केली, ऍडव्हान्स क्रॅक केली, आयआयटी मध्ये शिकून 10 वर्ष शिकून तुम्हाला शिकवणार आहेत बाळांनो. कारण त्या शिक्षकांना माहिती आहे विदिन सेकंड कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. मी असं नाही म्हणत तुम्ही ज्या शिक्षकांकडून शिकताय ते चुकीचे शिक्षक आहेत, मी असंच बिलकुल म्हणणार नाही. पण त्यांना एकदा विचारा, तुम्ही सीईटी दिलेली आहे का? जर त्यांनी सीईटी दिली नाही, त्यांना ते टेम्परामेंट माहित नाही की 3 तासात कसे तुम्हाला मॅक्सिमम, ते बोर्डासाठी बेस्ट शिक्षक असू शकतात पण सीईटी साठी नाही, है ना. या गोष्टीचं तुम्हाला थोडंसं स्वतःला धोक्यात नका ठेवू बाळांनो, है ना. तुम्हाला माहिती आहे सीईटी साठी कोण योग्य आहे. 99% गॅरंटी मी देतोय बाळांनो, जर तुम्ही प्रत्येक गोष्ट फॉलो केली तर. ठीक आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू बाळांनो, है ना. जर तुमचं स्वप्न 40 ते 50 लाखाचं पॅकेज क्रॅक करायचं असेल तर आता मागे नका पडू. ठीक आहे. काही इश्यू असेल तुम्ही या नंबरला विचारू शकता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, सीईटी मध्ये तुम्हाला 5 डॉमिनेटर स्ट्रॅटेजी यूज करायची असते बाळांनो, तेव्हाच तुमचे 99% येतात. आता जे पण शिक्षक आपले शिकवतात, फॉर एक्झाम्पल तुम्हाला थर्मोडायनामिक्स शिकवलं, थर्मोडायनामिक्सचे सगळ्यात पहिले कॉन्सेप्ट शिकवतील, त्यानंतर थर्मोडायनामिक्सचे सगळे न्यूमेरिकल. आजपर्यंत थर्मोडायनामिक्स वरती कोणकोणते प्रश्न विचारले, पीवायक्यू सगळे कंडक्ट करतात, त्याचे विदिन सेकंड कसं सॉल्व्ह करायचं हे सगळं तुम्हाला क्रॅश कोर्स मध्ये शिकवलं जातं. कारण सीईटी एक टाइम बेस एक्झाम आहे बाळांनो, तुम्हाला बोर्डासारखे आन्सर्स नाही लिहायचे राहत, विदिन सेकंड क्वेश्चनचे आन्सर्स सॉल्व्ह करायचे असतात, है ना. त्यानंतर फॉर्म्युला शीट तुम्हाला भेटतात, नोट्स तुम्हाला भेटतात आणि 20 मॉक टेस्टचा सेट तुम्हाला भेटतो बाळांनो. 20 मॉक टेस्ट, असे मॉक टेस्ट जे आयआयटी सीईटी लेवलचे असतात. मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न येतात क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून. सीईटीच्या पेपरमध्ये जे बटन ज्या कलरचं असतं ना, त्याच कलरचं बटन आपण ठेवलेलं आहे. सेम टू सेम इंटरफेस आपण क्रिएट केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला नवीन काही वाटणार नाही. आणि एवढ्याच गोष्टी इनफ असतात तुम्हाला 99% साठी. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच लागत नाही. ठीक आहे. नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. चला आता बोनस मार्क्स बद्दल बोलूया. बोनस मार्क्स कशाला म्हणतात? क्वेश्चन पेपर मधले मिस्टेक असली तर तुम्हाला बोनस मार्क्स भेटतो. ठीक आहे. जेन्युअन मिस्टेक राहिली, फिजिक्समध्ये 2 मार्क तुमचे बोनस असणार आहेत, गॅरंटेड. 2 मार्काचा याच्या प्रश्न आहे. लॅ पॅलेस लॉ मध्ये त्यांनी व्यवस्थित एक्सप्लेनेशन दिलेलं नव्हतं. ठीक आहे. जुन्या पुस्तकांमध्ये वेगळं एक्सप्लेनेशन आहे, नव्या पुस्तकांमध्ये वेगळं एक्सप्लेनेशन आहे, तिथे 1 मार्क भेटू शकतो. आणि त्यानंतर तुम्हाला एक एमसीक्यू मध्ये 1 बोनस मार्क्स भेटणार आहे तुम्हाला. ठीक आहे. जेवढं मी मॉडरेटरशी कन्फर्म केलं, 2 मार्क तुम्हाला इथं बोनस मार्क्स फिजिक्स मध्ये भेटणार आहेत. ठीक आहे. रॉंग क्वेश्चन असेल, कम्प्लीट रॉंग क्वेश्चन असेल तर हे बोनस मार्क्स कोणाला भेटतात? प्रत्येक विद्यार्थ्याला भेटतात, प्रत्येक विद्यार्थ्याला. पण त्या विद्यार्थ्याने क्वेश्चन अटेम्प्ट केला असेल किंवा नाही केला असेल तरी त्याला बोनस मार्क्स भेटतात. फ्री मार्क कोणाला भेटतात? ज्यांनी अटेम्प्ट केलं त्यांना भेटतात. फ्री मार्कांवरती आपण येऊया, पण बोनस मार्क समजले कोणाला भेटणार आहे. ठीक आहे. चला, त्यानंतर रॉंग क्वेश्चन असेल तर, क्वेश्चन रॉंग असेल तर तुम्हाला बोनस मार्क्स भेटेल. आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन टाकून दिला किंवा ओल्ड सिलेबसचा क्वेश्चन टाकून दिला, भरपूरदा बोर्ड असं करतं, तर तुम्हाला बोनस मार्क्स भेटतील. इंग्लिशमध्ये तुम्हाला फ्री मार्क्स काही भेटणार आहेत, बोनस मार्क्स नाही. बोनस मार्क्स आतापर्यंत जेवढं माझं लक्षात आलेलं आहे, जेवढं मॉडरेटरशी चीफ मॉडरेटरशी मी बोललो, फक्त आणि फक्त तुम्हाला जो वॉटर ड्रॉपलेटचा क्वेश्चन होता ना फिजिक्समध्ये आणि जो लॅ पॅलेस लॉचा क्वेश्चन होता, हे 2 जे प्रश्न होते त्याच्यामध्ये तुम्हाला 2 बोनस मार्क्स भेटणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता झालं तुमचं बोनस मार्क्स झालं. आता फ्री मार्क्स. फ्री मार्क्स म्हणजे बोर्ड शोज ग्रे एरिया फॉर फ्यू क्वेश्चन. म्हणजे आता जो तुमचा रिव्ह्यू होता, दरवेळी रिव्ह्यू काय येतो बाळांनो इंग्लिशच्या पेपरमध्ये? फिल्मचा रिव्ह्यू किंवा तुम्हाला मूवीचा रिव्ह्यू किंवा बुकचा रिव्ह्यू होतो. यावेळी कशाचा रिव्ह्यू विचारला होता माहिती आहे? ऑटोबायोग्राफी कशाचा तरी रिव्ह्यू विचारला होता. हा जनरल नॉलेजचा पेपर नाही आहे, हा इंग्लिशचा पेपर आहे. ठीक आहे. तर तुम्ही इथं असे प्रश्न नाही विचारू शकत, है ना. दरवर्षी तुम्ही मूवी किंवा बुकचा रिव्ह्यू विचारतात, है ना, कारण मूवी विद्यार्थ्यांनी बघितलेली असते, है ना.
बायोग्राफी विद्यार्थ्यांनी काय म्हणतात त्यांना ऑटोबायोग्राफी विद्यार्थ्यांनी बघितलेली नसते. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रे एरिया शो करू शकतो बोर्ड. ठीक आहे, हे स्वतः चीफ मॉडरेटरने बोललेलं आहे. ह्या जो रिव्ह्यूचा प्रश्न होता इंग्लिशमध्ये त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी थोडाफार बी अटेम्प्ट केला असेल त्याला तिथं फुल मार्क्स दिले जाणार आहेत. त्यानंतर दुसरा होता तुमचा सोपीचा प्रश्न. सोपीचा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला अवघड गेलेला आहे. तिथं ग्रे एरिया बोर्ड थोडं दाखवतो. असं नाही की तुम्हाला फुल मार्क्स देऊन देतं, पण तिथं तुटकं मुडकं उत्तर लिहिलेलं असेल तरी तुम्हाला तिथं मार्क फुल देऊन देतं बोर्ड, कारण तो एक ग्रे एरिया आहे. त्यानंतर तुमचा प्रश्न होता इंग्लिशमध्ये अजून एक कोणता तरी प्रश्न होता. ठीक आहे, मला आठवत नाहीये, पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ग्रे एरिया तुमचा असणार आहे. इन 2-3 क्वेश्चन स्पेशली इन लँग्वेजेसमध्ये होते 2-3 प्रश्न जिथे तुम्हाला फ्रीचे मार्क भेटले पाहिजे. त्यानंतर फ्रीचे मार्क भेटतात बाळांनो पेपर प्रेझेंटेशनसाठी. मी स्वतः चेकर राहिलेलो आहे. ठीक आहे, बोर्डचा जिथं प्रेझेंटेशन चांगलं असलं ना तिथं हात खूप मोकळा सुटतो मार्क द्यायला. ही ट्रूथ आहे बाळांनो. आणि यावेळी सुद्धा पेपर चेकर जेव्हा मी मॉडरेटरशी बोललोय, मॉडरेटर सुद्धा म्हटले की ज्या विद्यार्थ्यांनी योग्य पेपर प्रेझेंटेशन दिला असेल तर त्यांना चांगले मार्क इनडायरेक्टली भेटून जातात, है ना. बोर्ड इथं अनफेअर आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे नॉलेज चांगलं आहे पण त्यांची रायटिंग चांगली नाहीये त्यांना कमी मार्क भेटते तर बोर्ड. हे ऍग्री करतोय मी, त्या बोर्डाचा नियमच तसा आहे, है ना. म्हणून यासाठीच मी तुम्हाला सांगतो बोर्ड तुम्हाला काहीच कामात येत नाही बाळांनो. म्हणून बोर्डाला कुठं प्राधान्य पण दिलं जात नाही. सगळ्यात जास्त प्राधान्य कोणाला आहे? सीईटीला आहे. प्रत्येक ठिकाणी सीईटीला प्राधान्य आहे बाळांनो. म्हणून मी आता तुम्हाला सांगतो बाळांनो, बोर्डाकडे आता जेवढे पण पेपर उरले जास्त लक्ष देऊ नका. एक दिवस इनफ आहे सगळ्यांना अभ्यास करायचा. एक 2 व्हिडिओ टाकून देईल पेपर लीकचे, त्याच्यात तुमचं काम खतम होऊन जाईल. पण आता सीईटीकडे फोकस करा बाळांनो. 2 अटेम्प्ट आहेत, खूप जास्त कॉम्पिटिशन वाढलंय बाळांनो. ठीक आहे, आणि सीईटीसाठी एक गोष्ट सांगतो बाळांनो, क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट इनफ आहे तुमच्या 99% ही तुमची गॅरंटी मी घ्यायला रेडी आहे बाळांनो. महाराष्ट्रात पहिल्यांदा तुमची गॅरंटी घेतोय, कारण फक्त 5 गोष्टी लागतात तुम्हाला 99% कॉन्सेप्ट, न्यूमेरिकल, PYQs, फॉर्म्युला शीट, मॉक टेस्ट. आणि बाळांनो युट्यूबवरती काही चालू आहे रे बाळांनो, मागच्या वर्षाचे PYQs मॉक टेस्ट मध्ये टाकून देतात आणि ते विकत बसतात. अशा गोष्टींपासून दूर राहा थोडंसं, है ना. कोणते पण मॉक टेस्ट यूज करायचे. मॉक टेस्ट यूज करा ज्याच्यामधले प्रश्न येणार आहेत तुमच्या बोर्डामध्ये, है ना. मी गॅरंटी घेतोय तुमची 99% गॅरंटी घेतोय बाळांनो. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जर आतापर्यंत जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकता. आणि विनिंगसाठी नका सबस्क्राईब करू, कारण सीईटी मध्ये जर 99% हवे असतील ना त्यासाठी सबस्क्राईब करा. दररोज व्हिडिओज येणार आहेत आता. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी होता आजच्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ स्ट्रॅटेजीवरती असणार आहे. प्लीज या व्हिडिओला लाईक कंप्लीट करा बाळांनो. 1000 लाईक्स ऍटलीस्ट आपण कंप्लीट करायचं टार्गेट करू. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.